ट्रेनने जा, कारण ट्रॅफिक खूप लागेल. सिया जा, तयारी कर. फक्त कपडे वेअर केलेस, पण हे पावडर वगैरे. हा, चला, सियाची तयारी झालेली आहे आणि मी पण आता तयार होते. आता तुम्ही बघितलंच असेल कालचा ब्लॉग. काल अंधेरीला जाता जाता बसमधून अर्धवट मी वापस आले ट्रॅफिकमुळे. एवढं ट्रॅफिक ना सिया, भरपूर म्हणजे भरपूरच ट्रॅफिक होता. त्या ट्रॅफिकमुळे मलाच तिथे बसमध्ये घामसे मारायला लागले. आणि आता आम्ही चाललेलो आहोत लग्नाला. आम्ही चाललोय लग्नाला. आपल्या पायलची मैत्रीण आहे वैष्णवी, तिच्या भावाचं लग्न आहे. ऍक्च्युली ते लग्न होतं 14 एप्रिलच्या दिवशी, पण काही कारणास्तव ते रद्द होऊन आज 22 एप्रिलला लग्न आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि इथेच आहे लग्न. सो चला, आता पटापट तयारी करतो आणि मग परत भेटतो तुम्हाला. ठीक आहे, बाय बाय. चलो. सो हे बघा, आम्ही दोघी पण आता रेडी झालेलो आहोत. सिया तर ऑलरेडी रेडी झालेलीच आहे. सो चला, आता आपण चाललेलो आहोत डायरेक्ट लग्नाला. पायलची मैत्रीण आहे वैष्णवी, ती पण आधी ब्लॉग मध्ये आहे, आधीच्या ब्लॉग मध्ये खूप आधी. तर आता तिच्या भावाचं लग्न आहे, तर तिथे चाललेलं असं. चला. हे बघा, आज मंडे आहे, पण जसा नेहमी भरतो ना मंडे मार्केट, तसा नाही भरलंय आज. हो ना पायल, मंडे मार्केट. हे बघा, म्हणजे क्वचितच असे छोटे छोटे दुकान आहे, नाहीतर नसतात असे. म्हणजे भरपूर असा पूर्ण भरलेला असतो, पण आज नाहीये. कारण पूर्ण रस्ते असे तयार करतायत ना, पूर्ण असे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, त्यामुळे. तर इथपर्यंत असतो, तिकडेपर्यंत असतो पूर्ण बाजार भरलेला. हे बघा, एक जागा इथली अशी खाली नसते इथली. जस्ट आले, आता लग्नावरून आलोय आम्ही आणि आता सगळे आवरावर करायचे. तर झालं काय ते पण सांगते. तर लग्नामध्ये होतो, तिथेच असताना मला फोन आला. तर मला माझ्या कामाच्या ठिकाणी जायचं आहे, तेही अंधेरीलाच जायचं आहे. तर आजचं तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे कालचा ब्लॉग जो आलाय तो तर कॅन्सल झालेला आहे सगळं. म्हणजे कालचं ते सगळं, ते म्हणजे आजचं जे आहे ते सगळं कॅन्सलच झालं. मग वापस आली, तुम्ही बघितलंच. आणि आता परत आता उद्या दुसऱ्या ठिकाणी जायचंय, पण अंधेरीलाच जायचं आहे. तर सकाळी लवकर निघायचं आहे. म्हणजे मला वाटते तिथे 6:30 ते 6:45च्या दरम्यान मला तिथे पोहोचायचं. म्हणजे मला इथून कमीत कमी 5:30ला तरी निघावं लागेल. सो आता त्याची सगळी तयारी करून ठेवायची आहे. परत मुलींची तर घाई गडबड असेलच, परत मिस्टरांची घाई गडबड, माझी घाई गडबड. म्हणून त्यामुळे आता मला सकाळी जायचं आहे म्हटल्यावरती आत्ताच सगळं थोडंसं म्हणजे मॅनेज करून ठेवते, आवरावर करते. परत मला काय काय घेऊन जायचं ते सगळं म्हणजे आताच सगळी तयारी करून ठेवते. सो चला, मग आता डायरेक्ट आपण उद्याच भेटूया. अशी सगळी माझी पळापळ चालूच असते, काही नाही काहीतरी. म्हणजे एका वेळेस कामं आले ना की सगळे येतात, नाहीतर मग येतच नाही. मग घरात बसून बराच वेळ मग काय काय काम, म्हणजे ज्यावेळी कामं नसले ना त्यावेळी असं वाटतं काम असायला पाहिजे, कुठेतरी जायला पाहिजे असं वाटतं. पण तुम्हाला माहितीच आहे, मी कधी बाहेर पडली तर कामानिमित्तानेच बाहेर पडते, नाही तर अशी तर एरवी मी बाहेर पडत नाही. सो चला, आता आपण उद्या अंधेरीलाच भेटूया. बघूया आता उद्या किती वाजता निघणं होतं, तसं मी तुम्हाला शेअर करेनच. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, निघाली मी आता अंधेरीला जायला. आणि सकाळीच लवकर उठले, 5ला उठले, 5चा अलार्म लावून टाकला, लगेच उठले आणि पटकन भाकरी
आणि रात्रीच ती भाजी करून ठेवलेली वालाची आणि बटाट्याची. सो एक भाकरी घेतली छोटीशी माझ्यासाठी आणि मिस्टरांना पण टिफिन करून ठेवला. मला बरं नसलं की मग टिफिन नाही करून देत, पण चांगली असली ना की मग पहाटेचे 3 वाजता पण उठून मी हे करून देईन, टिफिन करून देईन. तर चला आता बस भेटली पाहिजे लवकर, आणि पण एक मात्र ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे, नाही तर ट्रॅफिक भेटलं ते झालं. आणि आता 5:45 वाजलेले आहेत. बघूया आता किती वाजता पोहोचते ते. 6:30 ते 6:45च्या दरम्यान मला पोहोचायचं आहे. सो चला एकदम टायमावर पोहोचली. 6:35 झालेले आहेत आणि 6:45च्या म्हणजे आता 5 मिनिटात मी पोहोचेन आता. सो चला बरं झालं आज जरा लवकर पोहोचले ना, आज अजिबात ट्रॅफिक नव्हतं, कारण कसं लवकर निघाले ना म्हणून. आता बघा 7च्या नंतर एवढं ट्रॅफिक होईल ना, भरपूर म्हणजे भरपूरच. काल मिस्टर पण बोलायला लागले की मला खूप लेट झाला म्हणून. निघाले घरातून लवकर पण भरपूर उशीर झाला त्यांना पोहोचायलाच. एवढं ट्रॅफिक जाम तुम्ही बघितलंच असेल काल. सो चला आता मी पोहोचते. इथे आम्ही पावभाजी मागवलेली आहे. हे बघा पावभाजी, भाकरी आणलेली ती सकाळी खाल्ली आणि आता पावभाजी घेतो. चला खाऊन घेते, मग नंतर भेटते परत, कारण लंच टाईम झालेला आहे आता 1 वाजले. चला निघाली मी आता, आणि आता 3:45 वाजलेले आहेत. आली 6:30ला आणि 3:45 वाजले म्हणजे 8 तास आम्हाला कंटिन्यू इथे थांबायचं होतं. सो 8 तासाची विजिट होती आमची. सो आता झाले आणि आता मी निघाली घरी. आता बघू बसनेच जाते. मिस्टर बोलले की ट्रेनने जा कारण ट्रॅफिक खूप लागेल, पण आता 4च वाजले. जर 5-6 वाजले असते तर कदाचित मी ट्रेनने गेले असते, पण आता मला वाटते नसेल कदाचित एवढं म्हणजे ट्रॅफिक. तर जाते आता बसनेच. आणि तुम्हाला माहिती आहे आता ऊन भरपूर आहे, एवढं ऊन आहे ना, तर मी सगळं दुपट्टा वगैरे सगळं बांधून घेते. चला मग. बघा इकडे येता येता मी पोरींना शोरमा आणला आणि मी पण आता फ्रेश झाली. आल्या पहिले आंघोळीला गेली. हे बघा इकडे बघा किती वाजलेत, 5:30 वाजत आलेले आहेत, म्हणजे 5:10 झालेत. तरी लवकर पोचली, जास्त ट्रॅफिक नव्हतं म्हणून. आणि पहिले आल्या पहिलं बाथरूममध्ये आंघोळ करायला. सो चला आता हे पोरींना देते, मी पण खाऊन घेते थोडंसं, ना मम्मीला पण देते यातला.